नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आमदारांनी यापूर्वी उभारलेल्या औद्योगिक वसाहतीमधून उद्योग उभा करावेत. सैनिक टाकळी प्रस्तावित MIDC रद्द करण्याची सुबुद्धी आमदारांना द्यावी अशी मागणी. मौजे सैनिक टाकळी गावच्या सैनिकी इतिहास पाहता गावातील 18 शहीद जवानांनी देशासाठी आपले सर्वोच्च प्राणाचे बलिदान दिलेले आहे. अशा गावाचा अभिमान शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला आहे. अशा गावांमध्ये शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या मागणीनुसार MIDC लादली जात आहे. यापूर्वी आमदार साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये पार्वती औद्योगिक वसाहत युनिट नंबर 1, पार्वती औद्योगिक वसाहत युनिट नंबर 2 अशा अनेक औद्योगिक वसाहती उभारल्या आहेत. 10 वर्षापासून त्या वसाहतीत जागा रिकाम्या पडल्या आहेत. कोणतेही उद्योग आलेले नाहीत. आमदारांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा उद्योग उभा करावेत आणि मग नवीन MIDCचा विचार करावा. यापूर्वी सैनिक टाकळी गावाने सैनिकी परंपरेला अनुसरून त्या गायरान जमिनीवरती सैनिक स्कूल, केंद्रीय विद्यालय, भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी क्रीडांगण, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, ग्रामपंचायतसाठी घनकचरा व्यवस्थापन, शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यालय, गोदाम, उपबाजार समिती, पूरग्रस्तांसाठी जागा यासारख्या मागण्या केलेल्या आहेत. इथल्या परिसरातील 10 गावांमध्ये वारंवार महापूर येतो. त्यामुळे पूरग्रस्तांना या गायरान जमिनीमध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. त्यासाठी ते गायरान आवश्यक आहे. या सर्व मागण्या डावलून त्या ठिकाणी आमदार साहेबांच्याकडून MIDC लादण्याचा प्रयत्न होत आहे. सैनिक टाकळीच्या शहीद जवानांच्या भूमीमध्ये MIDC लादून इथली संस्कृती, मराठा समाजाची अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न आमदारांनी करू नये, तर MIDC रद्द करून परिसराला अपेक्षित विकास करण्याचा प्रयत्न करा. तशी सुदबुद्धी त्यांना निर्माण व्हावी अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष राकेश जगदाळे, बंटी माळी, प्रवीण माने, आचिन हेरवाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.